तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीसूर्य महात्मा फुले संत कबीर छत्रपती शाहू महाराज शिवाजी महाराज माता भीमाई माता रमाई माता जिजाई अहिल्याबाई होळकर क्रांतीज्योती सावित्री या महामायांना अभिवादन करून महापुरुषांना अभिवादन करून SP श्रीचे या ठिकाणी मालक अशोकरावजी दवणे आमचे स्नेही धम्म बांधव सहकारी मित्र या ठिकाणचे उत्कृष्ट महाराष्ट्रभरच नाही तर या ठिकाणी देशभरात कॅसेट वाजत आहे त्यांच्या हातात अशी जादू आहे असे तबला मास्टर सोनू गर्डे बँजो मास्टर बनसोडे सर त्याचप्रमाणे त्या ठिकाणी ढोलक मास्तर लातूरचे कदम या सर्वांचं संगीतकारांचंही अभिनंदन करून कार्यक्रमाला प्रारंभ करतो आहे। मित्रांनो अनेक मोठमोठ्या कलावंतांची कार्यक्रम आपण पाहिलेली आहेत ऐकलेली आहेत होत राहतील होणार आहेत यात काही शंका नाही। अनेक मोठमोठ्या कलावंतांची कार्यक्रम पाहिलेली आहेत ऐकलेली आहेत होत राहतील होणार आहेत यात काही शंका नाही। परंतु एक छोटासा कलावंत म्हणून तुमच्या पुढे उभा आहे माझे गुरुवर्य दत्ता शिंदे लक्ष्मण राजगुरु उर्दू आणि हिंदीचे वस्ताद दिवंगत प्रल्हादजी शिंदे माझे वडील महाराष्ट्राचे ख्यातनाम शाहीर ओंकार इंगोले मोहगानकर जिल्हा वाशिम आणि संच या ठिकाणी सादर करतो आहे शाहीर उत्तम उर्फ धम्मानंद इंगोले गायिका दुर्गाताई इंगोले आणि वंदनीय आई तुळसाबाई इंगोले हा संच घेऊन या ठिकाणी या कार्यक्रमाला प्रारंभ करतो। लक्ष असावं बाबासाहेबांना वंदन का करायचं आहे आणि म्हणून आपल्या सेवेत वंदनगीत सादर करतो। लक्ष असावं ज्या महामानवाने तुम्हा आम्हाला माणुसकीचं जीवन दिलं सन्मानाचं जीवन दिलं त्यांचं रात्रभरही गुणगौरव केलं तरी या ठिकाणी कमीच आहे आणि म्हणून जगणे नको ते झाले जगणे नको ते झाले जगण्याला वाव नाही जगणे नको ते झाले जगण्याला वाव नाही वस्तीत माणसाच्या माणसाला भाव नाही आणि म्हणून या ठिकाणी म्हणावंसं वाटते जगणे नको ते झाले जगण्याला वाव नाही वस्तीत माणसाच्या माणसाला भाव नाही आणि म्हणून मित्रांनो बाबासाहेबांनी आम्हाला सन्मानाचं जीवन दिलं म्हणून सन्मान वाढला बहुजनातला साळी माळी तेली तांबोळी वडार कोळी असेल कुणबी असेल पाटील असेल देशमुख असेल सर्वांना सन्मानाचा आणि या ठिकाणी माणुसकीचा धम्म आम्हाला दिला आणि आमच्या जीवनाचं सोनं केलं आणि म्हणून गुलों में खूब टटोला लेकिन गुलबदन न मिला गुलों में खूब टटोला लेकिन गुलबदन न मिला और चमन में सारी उम्र गुजारी वो चमन भी न मिला गनीमत जिंदगी के राहों में बस इतने मिले अरे काम के लोग तो चंद मिले और मुझ में बुरा वक्त आन पड़ा तो सबके दरवाजे बंद मिले सबके दरवाजे बंद मिले सबके दरवाजे बंद मिले एक ही दर खुला था वो था प्यारा भीमराव इसीलिए कहते हैं अरे भीमाबाईच्या सुभेदाराच्या महामानवांना वंदन का करायचं आहे म्हणून मानवाच्या दुभांगी विकाराला लगाम लावणारे अरहंत सम्यक सन्मुग्ध निर्वाण पदास पोचलेले देव दानव भानामती केंगामती भूत चटकी या अंध रूढीवर मात करणारे आणि त्याचप्रमाणे ढोंगी आदारी मदारी या समाजात
जगाला फुलवणारे रती महारथी त्या तथागताच्या चरणावर लीन झाले आणि म्हणून मला म्हणावंसं वाटते, ए भीमाबाईच्या सुभेदाराच्या भीमाबाईच्या सुभेदाराच्या लाडक्या नंदना भीमराया घ्या माझी वंदना, भीमराया घ्या माझी वंदना, ए भीमराया घ्या माझी दिशा दाखवणारा चौक म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर. आणि म्हणून नेकिया तेरी तराजू में तुले आना तुले, नेकिया नेकिया तेरी तराजू में तुले आना तुले, के दागे सिया दामन से धुले आना धुले, के आज भी कर ले अपने गुनाहों से तौबा, ओ भगवान ही जाने तेरी आँख खुले या ना खुले. आणि म्हणून डोळे असून जर आंधळे झालात, कान असून जर बहिरे झालात, तोंड असून जर मुके झालात, तर मित्रांनो अर्थ नाही जगण्याला. आणि म्हणून माणूस म्हणून जगायचा असेल तर प्रत्येकाने या ठिकाणी बुद्ध आणि त्याचा धम्म याचं आचरण करणं काळाची गरज आहे. ए भीमाबाईच्या सुभेदाराच्या ये बात है, ए भीमाबाईच्या सुभेदाराच्या, भीमाबाईच्या सुभेदाराच्या लाडक्या नंदना, ए भीमराया बोलावंसं वाटते. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनींना, जयंतीमध्ये सामील झालेल्या गावागावात खेड्या पाड्यात तळागाळात या ठिकाणी मनामनात बाबासाहेब गौतम बुद्ध रुजला पाहिजे. बऱ्याचदा आम्ही या ठिकाणी पाहतो आहे हेवा देवा करून या ठिकाणी आपापसात या ठिकाणी आम्ही तंटे केलेले आहेत. आणि म्हणून काय वाटतंय, बाबासाहेब उद्रामध्ये असतानाच या ठिकाणी बाबासाहेबांची भविष्यवाणी वर्तवलेली आहे. एकच जगाच्या पाठीवर असा माणूस आहे की ज्याचा जन्म 14 तारखेला झाला, ज्यांनी बुद्ध धम्माची दीक्षा या ठिकाणी 14 ऑक्टोबरला 56 साली या ठिकाणी नागपूर मुक्कामी दिली आणि 14 तारखेलाच नाम विस्तार झाला. ही एक आनंदाची गोष्ट आहे. आणि म्हणून म्हणावंसं वाटते, ये बात ए कळली तुझी ती भविष्यवाणी, कळली तुझी ती भविष्यवाणी, सांगितली ती सख्यादिराणी, सांगितली कळली तुझी ती भविष्यवाणी.
कथा आणि धर्माच्या ग्रंथाचा अभ्यास आणि ज्ञान साठवून ठेवणारा संगणक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि म्हणून म्हणावंसं वाटते, गुलों से खार बेहतर जो दामन को थाम लेते हैं, गुलों से खार बेहतर जो दामन को थाम लेते हैं, दोस्तों से तो दुश्मन भले जो जलकर भी नाम लेते हैं. आणि म्हणून लक्ष असावं, ज्ञानाचा तो झाला ज्ञानसागरी, मिल गया अगर प्यार की मोड़ पर मिलने मिलाने का वादा करो. हाँ लिहाजा दोस्तों, सुकून और शांती रखे तो बड़ा मजा आएगा. या जातीयवाद्यांनी आम्हाला माणूस म्हणून जगू दिलं नाही आणि म्हणून त्या बापाचा बाप जन्माला येऊन या ठिकाणी या जीर्ण रूढीचे बंधन तोडले. भीमाबाईच्या पोटी जन्म घेतला आणि तुम्हा आम्हाला सन्मानाचं जीवन दिलं आणि म्हणून म्हटलेलं आहे, मिल गए अगर प्यार की मोड़ पर मिलने मिलाने का वादा करो. आ गए हैं प्रोग्राम देखने के लिए, मिलजुल कर देखने का वादा करो. जा रहे तो जाने की जिद न करो, वापस आने का हमसे वादा करो. रह गई मेरे दिल की धड़कन बनकर, रह गई मेरे दिल की धड़कन बनकर. मैं मर गया तो मेरे जनाजे का बचा हुआ कफन लगा दे खिड़की को वो चिलमनो बनाकर, क्योंकि कल निकलेंगे दुनिया वाले मुझसे मायूस होकर. गम में भी मुस्कुराने का वादा करो, गम में भी मुस्कुराने का वादा करो. आणि म्हणून या ठिकाणी जगात सर्वात मोठा पॅसिफिक महासागर आहे. त्याची क्षमता मोजता आली, त्याची खोली मोजता आली. जगात सर्वात उंच एव्हरेस्ट शिखर आहे, त्याची उंची मोजता आली. परंतु बाबासाहेबांच्या बुद्धिमत्तेला टेप लावता आला नाही. पण झालं कसं, आमचं जीवनच कसं झालं. बोलाबाई त्याला पण पोटाले घाला, आमचा असून सारा वाया गेला. भावात भाऊ नाही, एक एकात नाही, बाप लेखात नाही. आणि म्हणून या ठिकाणी 17 पार्ट्यांना 18 झेंडे झालेले आहेत. जर अशीच परिस्थिती चालू असली तर या ठिकाणी बाबासाहेबांचं स्वप्न साकार कसं करता येईल मित्रांनो, याची जाणीव प्रत्येक नवतरुणांना, भीम शिपायांना असली पाहिजे. या ठिकाणी तेवढं होत नाही. एकमेकाची या ठिकाणी निंदा नालिस्ती करण्यासाठी आमचा वेळ खर्च झाला. तरुण वर्ग वाया गेला, व्यसनामध्ये गेला. भीमजी तुम्हारे ख्यालों में, भीमजी तुम्हारे ख्यालों में कि मैं बार बार खोता हूँ. याद आई तुम्हारी तो मैं दिन रात रोता हूँ. जिन्होंने किया था महार तालाब के पानी पर कब्जा, वही पानी से मैं मेरे दिल के दाग धोता हूँ. मैं मेरे दिल के दाग धोता हूँ, मैं मेरे दिल के दाग धोता हूँ. बुद्धिता तो ज्ञान सागरी,
त्यानंतर या ठिकाणी आपण बघितलेलं आहे बाबासाहेबांना वंदन केलं, जगातील सर्व धर्माचा आणि धर्माचा अभ्यास करून या ठिकाणी आम्हाला पवित्र बुद्ध धम्माची दीक्षा दिली। आणि झालं कसं, नेमकं आमचं वेगळं झालं आणि आम्ही कुठंतरी स्वार्थाच्या आहारी गेलो आणि एकमेकाच्या निंदा नालस्तीकडे लक्ष देऊन या ठिकाणी चांगल्या मार्गाचा सत्यानाश करायला लागलो। हीची जाणीव कुठंतरी भीम सैनिकांना पाहिजे, भीम शिपायांना पाहिजेत। आणि म्हणून माझं गीत आहे, लक्ष असावं, आपण या ठिकाणी दुसऱ्याला कुठंतरी नाव ठेवतोय, दुसऱ्याला नाव ठेवण्यापेक्षा लोकांच्या डोळ्यातलं पिसळ शोधण्यापेक्षा या ठिकाणी आपल्या डोळ्यातलं मुसळ आपण शोधलं पाहिजे, असं मला म्हणावंसं वाटते। आणि म्हणून आपण काय आहोत हे विचारा मनाला, आणि नाव काय ठेवता तुम्ही दुसऱ्या जनाला, हे नाव काय ठेवता तुम्ही, अरे नाव काय ठेवता तुम्ही दुसऱ्याला जना, नाव काय ठेवता तुम्ही, अरे आपण काय आहोत हे विचारा मनाला, आणि नाव काय ठेवता तुम्ही दुसऱ्या जनाला, नाव काय ठेवता तुम्ही, सोडा सवयी, सोडा सवयी तुमच्या रांगड्या, सोडा सवयी तुमच्या रांगड्या, भाऊ भावाच्या, भाऊ भावाच्या, अरे भाऊ भावाच्या ओढतोय तंगड्या, भाऊ भावाच्या, भाऊ भावाच्या ओढतोय तंगड्या, तुम्ही खुशाल भरावे बांगड्या, भाऊ भावाच्या ओढतोय तंगड्या, तुम्ही खुशाल भरावे बांगड्या, भाऊ भावाच्या ओढतोय तंगड्या, तुम्ही खुशाल भरावे बांगड्या, भावाच्या ओढतोय तंगड्या, तुम्ही खुशाल भरावे बांगड्या, आपण काय आहोत हे विचारा मनाला, आणि नाव काय ठेवता तुम्ही दुसऱ्या जनाला, हे नाव काय ठेवता तुम्ही, सोडा सवयी, हे सोडा सवयी तुमच्या रांगड्या, सोडा सवयी तुमच्या रांगड्या, भाऊ भावाच्या, भाऊ भावाच्या ओढतोय तंगड्या, भाऊ भावाच्या ओढतोय तंगड्या, तुम्ही हातात भरावे बांगड्या, भाऊ भावाच्या ओढतोय तंगड्या, तुम्ही हातात भरावे बांगड्या, भाऊ भावाच्या ओढतोय तंगड्या, तुम्ही हातात भरावे बांगड्या, आपण काय आहोत विचारा मनाला, आपण काय आहोत विचारा मनाला, नाव काय ठेवता दुसऱ्या जणाला, आणि म्हणून मला म्हणावंसं वाटते, एका भाकरीचे केले तुकडे चार चार, एका भाकरीचे केले तुकडे चार चार, एका भाकरीचे केले तुकडे चार चार, म्हणाले विचार दादा म्हणाले विचार, एका भाकरीचे केले तुकडे चार चार, एका भाकरीचे केले तुकडे चार चार, ए मनाला विचार भाऊ म्हणाले विचार, म्हणाले विचार दादा, आओ से पत्थर पिघलेगा इस धोखे में मत रहना,
इस धोखे में मत रहना, तुम्हें भी इंसाफ मिलेगा, इस धोखे में मत रहना। भारत के जर्रे जर्रे में तुम्हारा भी एक हिस्सा है, भारत के जर्रे जर्रे में तुम्हारा भी एक हिस्सा है। यहाँ बुला बुला के कोई देगा, इस धोखे में मत रहना, इस धोखे में मत रहना। इसीलिए कहता हूँ ये का भाकरीचे केले टुकड़े चार चार, मनाले विचार दादा, मनाले विचार, अरे सोडला तू मार्ग केला दुसऱ्याचा स्वीकार, अरे सोडला तू मार्ग केला दुसऱ्याचा स्वीकार, मनाले विचार दादा, मनाले विचार, मनाले विचार दादा, मनाले विचार दादा, मनाले विचार। एका भाकरीचे केले तुकडे चार चार, मनाले विचार दादा, मनाले विचार। या ठिकाणी म्हणावंसं वाटते, काही लोक जिवंतपणी त्रास देतात आणि काही लोक मेल्यावरही त्रास देतात। यापासून सावध राहिलं पाहिजे भीमसैनिकानं। या ठिकाणी मोठ्या मोठ्या शायरांचे कार्यक्रम आम्ही जीव लावून पाहतो, आमच्यासारखे छोटे मोठे शायर असले किंवा उनका क्या सच है। अरे तुमने देखा ना कल, कबीरदास एका जागेवर म्हणतात, तुमने देखा ना कल, मैंने देखा ना कल, ये कल कल की बात सुनकर तो बंद हो गई अकल, कल कभी होगी नहीं, कल का इंतजाम आज भी कर। कबीरदास पुन्हा म्हणतात, कल करने का सो आज कर, कल करने का सो आज कर, कल करने का सो आज कर, नहीं तो मर, कल करने का सो आज कर, नहीं तो मर। भूमीला भार राहू नको। बाबासाहेबांचे या ठिकाणी उपकार जर फेडायचे असतील, तू सदैव जागा पाहिजेत, नाहीतर काय होणार आहे, वैर्याला आम्ही कुठेतरी या ठिकाणी मार्ग मोकळा करून देतो आहे। आम्ही स्वाभिमानानं म्हणतोय, कोण घटना बदलणार आहे। या ठिकाणी केंद्र शासनात 1/3 लोक जर या ठिकाणी बहुमतानं निवडून आले, तर मित्रांनो लक्षात ठेवा, घटनेला धोका झाल्याशिवाय राहत नाही। आणि म्हणून जागता पहारा ठेवला पाहिजे। पण आम्ही केलं काय, अरे एका भाकरीचे केले तुकडे चार चार, एका भाकरीचे केले, मनाले विचार दादा, मनाले, मनाले विचार दादा, मनाले विचार। मित्रांनो आनंद वाटतोय की ज्या आईच्या पोटी मी जन्म घेतला, त्या आईचं ऋण कसं फेडावं, मेल्याच्या नंतर या ठिकाणी फोटो ठेवून आम्ही बऱ्याचशा विद्या संपन्न करतो आहे। परंतु मी आज आनंद वाटतोय माझं, या ठिकाणी दवणे सरांनी मला स्वर्ण संधी दिली। स्टुडिओवाल्यांचेही करावेत तेवढेच कौतुक कमी आहेत की मुंबई सारख्या शहरात 20 वर्ष फिरलो, सगळे स्टुडिओ पाहिले, परंतु जेवढी मजा इथं गायला यायला तेवढं मला या ठिकाणी मुंबईत आलं नाही। आणि म्हणून माझी आई या ठिकाणी आहे, आजच्या कार्यक्रमाला साक्षी म्हणून। पुण्य आहे त्या आईची की त्या आईच्या पोटी काबाड कष्ट करून तळागाळातली माय माझी मला शिकवते आहे। आणि म्हणूनच मला माझ्या आईची आठवण येते या ठिकाणी। आणि आठवण आणून काही उपयोग नाही म्हणून मी सोबत घेऊन आलोय, आनंद वाटतोय। आई 4 धामा केल्यापेक्षा आई वडिलाची जीवनात कुठेतरी सेवा करा, नीतिमत्ता चांगली ठेवा, तुम्हाला जिंदगीत कमी पडणार नाही। तथागतासोबत, त्यांच्या धम्मासोबत, बाबासाहेबांसोबत ज्या ज्या विद्वानाने असो, दुबळ्यानं असो, गरिबांना असो गद्दारी केली, त्याचा सत्यानाश झाल्याशिवाय राहिला नाही। आणि म्हणून मला असं वाटते या ठिकाणी, अरे सोडला तू मार्ग केला दुसऱ्याचा स्वीकार, सोडला तू मार्ग केला दुसऱ्याचा स्वीकार, मनाले विचार दादा, मनाले, मनाले विचार, मनाला विचार दादा, मनाले विचार दादा, मनाले विचार, मनाला विचार दादा, मनाला विचार,
भावाच्या ओढतोय तंगड्या, भाऊ भावाच्या ओढतो या तंगड्या, तुम्ही खुशाल भरावे बांगड्या, भावाच्या ओढतोय तंगड्या, तुम्ही खुशाल भरावे बांगड्या, भाऊ भावाच्या ओढतोय तंगड्या, तुम्ही खुशाल भरावे बांगड्या, भावाच्या ओढतोय तंगड्या, तुम्ही खुशाल भरावे. या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे आम्ही आत्ताच म्हटलेलं आहे, जिवंतपणी काही त्रास देतात आणि मेल्यावरही त्रास देतात, त्याला माहित आहे ज्ञानबाची खुटी. या ठिकाणी गावात कोणासोबत गोड नाही असा माणूस सगळं त्याचं कौतुक करतात, परंतु त्याच्या अंतःकरणाला माहित आहे की मी कोणासाठी चांगला नाही. आणि गावची लोक त्याचं बॅकग्राऊंड चांगलं होतं त्याला मोठेपणा द्यायचे. आबासारखा माणूसच नाही, आबासारखा माणूसच नाही, कोणाची आहे तोंडी नाही म्हणावतं अवघड होईल. जमानाच तसा आहे. कारण या ठिकाणी मोठ्याचा आला गाडा तर गरीबाची झोपडी मोडा. आणि म्हणून त्या ठिकाणी असा त्रास देणारा माणूस गावात असूनही त्याचं सगळे गाव कौतुक करते. या ठिकाणी काही दिवसाच्या नंतर तब्येत साथ देत नाही आणि मरण जवळ येते. लोकांसाठी माणसासाठी त्यानं काही चांगलं काम केलं नाही आणि म्हणून मानव जन्मी आला पण फुकट वाया गेला. काय फायदा झाला? माणसासाठी काही काम चांगलं केलं नाही, परंतु या ठिकाणी मेला, आज मेला, बेमार पडला आणि मेला म्हणता गावात चर्चा झाली, पण त्याचा जीव काही गेला नव्हता. सगळं गोणगत जमा झालं. पुण्यावाली आली, साताऱ्यावाली आली, सांगलीवाली आली, गुजरातवाली आली, अहमदाबादवाली आली, सगळ्याला बोलून घेतलं. या ठिकाणी बोलवल्याच्या नंतर सगळा गोताळा जमा झाला आणि त्याची तयारी करायची. त्या टायमाला त्याला आंघोळीसाठी पाणी ठेवलं. रडण्याच्या तालात, दुःखाच्या भरात या ठिकाणी पाणी एवढं गरम झालं, मोठं लाकूड त्याच्या खाली घालून दिलं. एवढं गरम झालं, आता कोण चिंता करतंय किती गरम झालं आणि किती नाही. म्हातारा जसं अंग धुयासाठी नेलं पाणी गरम, त्याच्यात दिसा नाही काय नाही. म्हातारा मोकळा झाला, अंग मोड द्यायला, बापो जळालो रे. अरे मला भाई गेला नाही, जिवंत हे म्हातारा. काही जणाला आनंद झाला, गावच्या लोकांना माहित होतं हे काहीच कामी नाही, गेला असतं तर बरं झालं असतं, पण लोक म्हणत बाबा बरं झालं आबा जिवंत झाला. मग पुन्हा जिवंत झाल्यावर त्याला विचारलं तुम्ही जिवंत का झाले, तुमची काही इच्छा राहिली का? अंतिम इच्छा राहिली म्हणे. बरं झालं प्रश्न विचारला. मी मेल्याच्या नंतर जर म्हणे माझ्या मनासारखं झालं नाही तर मी एकालाही जगू देणार नाही. मेल्यानंतर लोक अचंबित पडले, परेशान झाले की आबा तुमचा जीव कशात सुटला? मग आबानं सांगितलं म्हणे मी मेल्याच्या नंतर म्हणे गौतम एक लक्षात ठेव, मी मेल्याच्या नंतर सवा हाताची खुटी चांगली चोपडी तळंग करून चोप महात तोंडात ठोका, केव्हाच या ठिकाणी माझ्या मनासारखं होईल, नाही तर मी तुम्हाला सोडणार नाही. आणि तेवढं म्हणून त्याचा जीव गेला. थोड्या वेळानं या ठिकाणी जीव गेल्याच्या नंतर काय झालं? सांगितल्याप्रमाणे बापाची आज्ञा, वडीलधाऱ्याची आज्ञा आपण पाळतो आणि पोरांनी बापाची आज्ञा पाळली आणि सकाराम काकाच्या घरी गेला. म्हणे काका गेला ना बाबा, त्यांना झाला म्हणे काका गेला ना बाबा. अरे म्हणे हे बा गौतम धीर ठेव. अरे आबा गावाची शान, एवढा डोंगर कोसळला, मला सुद्धा दुःख झालं, परंतु धीर ठेव, रडू नको, धीर ठेव. काय अंतिम इच्छा काय सांगितली म्हणे? काका तुम्ही सुतार हा, कारपेंटर हा. मा बापाने म्हणे चोपडी तरंग फुटी करून चांगली तोंडात ठोकायची, तोंडात ठोकायची चांगली. आता नाही ठोका. बायको हुशार होती म्हणे कारभारी इकडे या. घरात बोलवलं म्हणे मी जशी नांदा आली तशी 2 रुपयाचं काम नगदी केलं नाही. शहाणपणा करू नका म्हणे, लय दलिंदर होता. खुटी ठोकसाल उलटच काय होईल म्हणे, शहाणपणा करता का? मानव जन्म आहे, माणसाच्या कामी आलं पाहिजे. आणि सकाराम काकानं खुटी तासाय सुरुवात केली. खुटी तासाय सुरुवात केल्याच्या नंतर तासता तासता त्या वाक्साचा दांडा मोडला आणि सकाराम काकाला प्रश्न पडला. अरे म्हणे गौतम आपल्या वाक्साचा दांडा मोडला म्हणे, आसारामकडे जाय आणि चांगलं तासून घे म्हणे. पुन्हा गौतम उठला आणि दुःखाच्या भरात गौतम या ठिकाणी सकाराम काकाच्या घरी गेला. म्हणे काका जय भीम. बाबा गेला. काका तुमच्याशिवाय कोण आहे? गेला मा बाप. आणि मग रडतं कशासाठी? धीर ठेव. काय झालं?
फुटी कशी काय घेऊन आला? म्हणे सकाराम काकाच्या घरी आलो म्हणे, तुकारामनं पाठवलं. म्हणे कशासाठी? म्हणे ही चोपडी करून द्यायची, याले रंधा मारायचा. त्या काकानं शेजार धर्माच्या कामी यावं म्हणून रंधा मारून दिला. फुटी आणली आणि त्या ठिकाणी आबाच्या तोंडात ठोकली आणि 2 मिनिटात मड उचललं. चौकालोक मड गेलं. गावात एक माणूस राहिला नाही. काका मोठ्या मनाचा आता होता, सगळा गाव त्याच्या मोतीला चालला. या ठिकाणी 5 वर्षाचा बालक सुद्धा घरी राहिला नाही. पण एक म्हातारा म्हणला होता, फुटी तुम्ही ठोकली तोंडात, पण लक्षात ठेवा म्हणे, यानं जिवंतपणी त्रास दिला म्हणे, काही विपरीत होईल. पण कोण ऐकलं नाही. ऐकते कोण? सच बोलती हे माँ लेकिन सुनता कोण? या ठिकाणी मड नेत असताना अंतयात्रेत सगळा गाव सामील झाला आणि तेवढ्यात कायदा, बापानं लिहिलेला कायदा वेगळा नाही, ज्या राज्यघटनेवर या ठिकाणी देश चालतो तो कायदा बापानं आपल्या लिहिलेला आहे. याचं भान भीमशिपायांना नव्हतं म्हणून फुटी ठोकली, परंतु परिणाम वेगळा झाला. चौकात पोलिसाची गाडी आली. पोलिसानं ते प्रेत पाहिलं. म्हणे ये क्या है रे ऊपर का? हे ऊपर क्या है इतना लंबा? पोरानं नीट सांगाव ना की बाबा हे मेल्यावर ठोकली. पोरग म्हणे साहेब सकाराम काकानं ठोकली ना फुटी, मेला ना मा बाप. आता तुमच्याशिवाय कोण आहे? मेला बाबा. नीचे उतरो. पोलीसवाला म्हणे नीचे उतारो. सकाराम कोण आहे? बोले म्हणे मी आहे साहेब. नमस्कार. लाज वाटायला पाहिजेत म्हणे, मूर्खा, याच्या आधी किती लोक मारले खुट्या ठोकू ठोकू. म्हणे साहेब शेजार धर्म होता म्हणे, त्या काय नाही केलं. लगेच सकाराम काकाची बायको म्हणे साहेब माझे 5 लेकराची शपथ, मा नवऱ्यानं म्हणे अर्धच तासलं आणि वापसाचा दांडा मोडला. तई म्हणे जाऊ म्हणे मी तासू नका, तासू नका, तासू नका. मला दिसून आल्या म्हणे, मी म्हणलं होतं म्हणे तासू नका, पण मी आलेला मोठा उल्हास. बोम नहीं पाड़ने की बोली, शर्म आने को चाहिए. जिंदे आदमी को फुटी ठोक ठोक के मारते, इसके पहले कितने मारे? आणि साहेब पहिला से म्हणे, पण हे आम्ही नाही. मग परेशान झाले लोक. गावात जमानत घेण्यासाठी एक माणूस शिल्लक ठेवला नाही आबानं. म्हणून काही लोक जिवंतपणी छळतात आणि मेल्यावरही छळतात. त्यापासून सावध राहिलं पाहिजे मित्रांनो, सावध राहिलं पाहिजे. आणि म्हणून आपल्या भीम शिपायांना मी आवाहन करतो आणि या ठिकाणी प्रश्न करतो आहे की जोपर्यंत तुम्ही एकीनं वागणार नाही, स्वार्थाला त्यागणार नाही, तोपर्यंत आपल्याला मार्ग सत्याचा मिळणार नाही, बुद्धाचा मार्ग मिळणार नाही. अरे एका भाकरीचे केले तुकडे 4-4. अरे म्हणाले विचार दादा, म्हणाले विचार. धम्मानंदा धम्मानंदा झाल्या गुळमट शेंगड्या, धम्मानंदा झाल्या गुळमट शेंगड्या. भाऊ भावाच्या ओढतोय तंगड्या. भावाच्या ओढतोय तंगड्या. तुम्ही खुशाल भरान बांगड्या. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी आपण आत्ताच ऐकलेलं आहे, भाऊ भावाच्या ओढतोय टंगड्या. तुम्ही खुशाल भरावे बांगड्या, जगण्याला अर्थ नाही. या ठिकाणी 50-54 वर्षाचा काळ लोटला, परंतु आम्हाला बुद्ध कळला नाही. आणि म्हणून म्हणायचं आहे, अरे 50 वर्ष होऊन गेले, लक्षात असावं, 50 वर्ष होऊन गेले. अरे 50 वर्ष होऊन गेले, धम्मच नाही कळला. अरे बावळ्या तुला बैल म्हणू का खेळला. अरे बावळ्या तुला
धम्मानंदा बहुजनाला दिला बाभिमाने. आणि म्हणून 50 वर्ष होऊन गेले, 50 वर्ष होऊन गेले, धम्मच नाही कळला. अरे बावळ्या तुला बैल म्हणून का केला, बावळ्या जन्मदात्याला विसरून गेला, असा कसा भीमचेला. अरे बावळ्या तुला बैल म्हणू का केला, बावळ्या किसी को किसी की शक्ल याद आती है, किसी को किसी की शक्ल याद आती है, और किसी को किसी की नकल याद आती है. मैं मेरे जुबान से क्या कहूँ, मुझे तो प्यारे भीम जी की अक्ल याद आती है, प्यारे भीम जी की अक्ल याद आती है. मित्रांनो, या ठिकाणी 54 वर्षाचा काळ लोटला. 56 साली आम्ही दीक्षा घेतली, लोकांनी परिवर्तन करून घेतलं. परंतु म्हणून मला आठवतं या ठिकाणी, जिसका बाप गधा था, जिसका बाप गधा था, उसके बेटे होशियार निकले. ये अंदर की बात है, ये समझ जाने वाले समझ जाएंगे. जिसका बाप गधा था उसके बेटे होशियार निकले, और जिसका बाप होशियार था उसके बेटे गधे निकले. उलट झालेला आहे. आणि म्हणून चंदना समदेह झिजविला इथे बा भीमाने, धम्मानंदा मनोमनात बुद्ध रुजविला बा भीमाने. आणि म्हणून मला मना असं वाटते आहे, रावणासोबत जाणारी जनक राजाची लेक होती, रावणासोबत जाणारी जनक राजाची लेक होती. पांडव राजामध्ये राज्य टिकून राहावं म्हणून 5 पत्नी एक होती, राज्य टिकून राहावं म्हणून 5 पत्नी एक होती. शुद्धवाणी भीमाची रोखोक होती. डोक्यात होते क्रांतीचे विचार, अरे डोक्यात होते क्रांतीचे विचार. भीमा या ठिकाणी नीतिमत्ता नेक होती. अरे हलेना कुणाच्या बापाला धम्मानंदा, अशी लेखणीने आणि कायद्याची ठोकलेली मेक होती, ठोकलेली मेक होती, ठोकलेली मेक होती. आणि म्हणून पुनाची. अरे बुद्ध पथाने जाता जाता शुद्धी होईल मनाची. अरे मानव जन्मी येऊन उत्तम, मानव जन्मी येऊन उत्तम, फुकट वाया गेला. अरे बावळ्या तुला बैल म्हणू का केला, अरे बावळ्या तुला. एवढ्या पवित्र बुद्ध धम्माची दीक्षा देऊन आम्हाला बुद्ध कळला नाही. अजूनही अंधश्रद्धेचे विचार आमच्या डोक्यात आहेत. आणि म्हणून कुठेतरी मला दुःख वाटते. एक उदाहरण सांगतो, एक छोटस एक्झाम्पल. या ठिकाणी अंधश्रद्धा आमच्या मायमावल्याच्याच मनात रुजलेली आहे, बहुजन समाजातल्या. उच्चवर्णीयाच्या अंगात नाही. कुठं देव नाही, कोणता देव नाही, कोणता खंडोबा नाही, कोणता मसोबा नाही, कोणती मेसाई नाही. सगळं आमच्याकडे जाई. इकडे एसटीत जाता जाता प्रवासात
बहुजन समाजातल्या बाया शिकलेल्या नसल्या तरी बुद्धिमत्तेनं मस्त हुशार असतात. कशासाठी? स्वार्थासाठी. एवढी मोठी गर्दी, 90 सीटाची जागा ओके होती, तिथं 110 लोक झाले. बाजाराचा दिवस, या ठिकाणी ती बाई जाऊन उभी राहिली, तिला जागा नव्हती आणि म्हणून या ठिकाणी तिने मदतच सुरू केलं. सैल्या 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 सैल्या. हो, आता सैल्या म्हणल्याच्या नंतर या ठिकाणी सैल्या म्हणता म्हणता लोकाला वाटलं देवाला अंगात, लगेच बाईला जागा झाली. बाई बसल्याच्या नंतर काही भीमसैनिक या ठिकाणी जवळच उभे होते. त्याला खटकलं ते, जरी जास्त हुशार नव्हते परंतु त्या काही गोष्टी त्यांनी ऐकलेल्या होत्या. म्हणे ताई कशाला जागा दिली? म्हणे देवाला अंगात. म्हणे तुम्ही चेष्टा करता का काय देवाची? येडे झाले काय? म्हणे बापा देवाला अंगात. म्हणे ते सैला निभावा. बाईच्या 17 दिवसापासून अंग धुतलं नाही बाईच्या अंगातनी देवाला. या ठिकाणी त्या बाईनं जागा घेतली, आरामशीर बसली. म्हणे झाडाला नाव ठेवू नको रे, सत्यानाश केल्याशिवाय राहणार नाही. आणि असं म्हणल्याच्या नंतर एका माणसानं धरलं. म्हणे अहो कंडक्टर साहेब, महत्वाची कामं पडलेली आहेत आणि तुम्ही या ठिकाणी बाईनं सोंग ढोंग अंगात आणून या ठिकाणी सैल्या म्हणून गाडी उभी केली. अहो म्हणे तुम्ही कसे? कंडक्टर धार्मिक वृत्तीचा अक्कल आहे का? मी तुम्हाला कसं बोलताय? म्हणे देव अंगात आहे. इथं नाही स्टॉप कोणता, या ठिकाणी अंधार होता आलाय, 6 वाजायला आले, दिवस माळवला आणि बाई माणूस. अहो पण म्हणे अंगात देव आहे म्हणता ना, मग अंगात देव असल्यावर म्हणे या ठिकाणी कशाचा भेव? फाटा असो का स्टॉप असो का नसो, या ठिकाणी देवाला ठिकाणी काही भीती नाही. मग देवाला या ठिकाणी काय काम आहे? धरलं गेलं लोटून बाहेर. बाहेर लोटल्याच्या नंतर देवाने या ठिकाणी जसं गाडीत म्हणलं होतं सैल्या सैल्या, पण या ठिकाणी गाडीच्या खाली उतरल्यावर तीच बाई म्हणते कंडक्टर साहेब गाडी उभी करा, माया थैल्या माया थैल्या माया थैल्या. मग मला सांगा मित्रांनो, या ठिकाणी देवाला काय गरज आहे का बाजारा उताराची? थैल्यात या ठिकाणी बाजार होता हे निश्चित ठीक आहे, बरोबर आहे. परंतु या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे अंधश्रद्धा डोक्यातली गेली नाही, लोक हरी गेले आणि या ठिकाणी म्हणून त्या बाईच्या थैल्या विसरल्या. पण कारभारी त्या ठिकाणी आले, पाहत पाहत मग का गाडी स्टॉपवर पुढच्या उभी राहिली. म्हणे एखादी बाई दिसली का बरोबर काष्ट्याच्या लुगड्यावाली? म्हणे आम्हाला तेवढं तर सांगता येणार नाही म्हणे, पण सैल्या सैल्या म्हणत होती. बाई उतरली खाली, म्हणे सैल्या खाली, पण वर येता म्हणे थैल्या. हा म्हणे तेवढं तरी करा म्हणे. घ्या ते थैल्या घेऊन गावात गेला. गावात गेल्याच्या नंतर गावाभर चर्चा झाली की या ठिकाणी माय माऊलीच्या अंगात या ठिकाणी सैलानी बाबा आहे, प्रत्येक गोष्टीचा उलगडा ती करणार आहे. तेव्हा एका माय माऊलीनं अंधश्रद्धेच्या आहारी जाणारी बौद्ध समाजाची माय माऊली तिला घरात जागा देते, 5-50 बाया घेऊन येते. पण तिचा नवरा चॅप्टर होता. म्हणे देवा गिरायका अन्न महाकाम, पण एका गिरायकाच्या मांग 25 रुपये माय, 75 तुमची. 100 रुपयाला एक गिराईक ठरवलं, 25 बाया 50 बाया जमा केल्या आणि या ठिकाणी 25-25 रुपये कमिशन घेतलं आणि त्या ठिकाणी त्या बाईनं अंगात आणणं सुरू केलं. पतिराज जवळच होते, जवळून काही त्या पतिदेवानं तिचा प्रोग्राम पाहिला नव्हता. आणि या ठिकाणी बाजार तर आपल्याला माहित आहे, आठवड्याचा बाजार म्हणल्याच्या नंतर तुमच्या लक्षात आला असेल, मावशीला माहित आहे का नाही? हौसाबाई तुम्हाला माहित आहे, या ठिकाणी कौसाबाईल पण माहित आहे. बाजार म्हणल्याच्या नंतर आठवड्याचा बाजार. त्या माय माऊलीनं काय केलं, पती देवाला भाजी शिजवण्याचं काम लावलं. म्हणजे तुम्ही जाळ लावत बसा, मी तोपर्यंत कोडे उगवते. कोडे उगवणं सुरू केलं. सैल्या 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 असं करता करता या ठिकाणी पतिदेवाचा या ठिकाणी तिकडं ध्यानच नाही, इकडं लक्ष गेलं आणि पतिदेवाचा केंद्रबिंदू बिघडला. भाजी शिजवायची दिली सोडून त्यानं लाकूड घातलं मोठं चांगलं एक वाळलेलं त्याच्या खाली आणि जाळ लावला. देवाच्या सगळ्या गावाच्या नाकाले वास आला, पण तिच्या नवरदेवाला काय वास आला नाही. देवाले जसा वास आला तसा म्हणजे अरे जाळ तोड, पाणी टाक पाणी टाक. आता लोकाले वाटून राहिलं कोडेच उभू राहिले नाही, म्हणजे पाणी टाक. तिकडं भाजीचा सत्यानाश झाला, जाळ लावला यानं, नवरदेवाला काही कळलं नाही. या ठिकाणी जाळ लावला, सगळी भाजी सत्यानाश झाली. बाई म्हणते अरे काय सत्यानाश केला, पाणी टाक. जाळ तोड जाळ तोड जाळ तोड.
त्याला काही कळलं नाही, सगळा सत्यानाश झाला. रागाच्या भरात बाई जशी झुलाई गेली, गळ्यातली सोन्याची पोत या ठिकाणी एक मणी इकड तिकडे विखुरल्या गेले, एक दाणीचे मणी विखुरले गेले, दुसरी पोत तुटली आणि मग या ठिकाणी ती झुलता झुलता कोडे उगवताच म्हणते आहे. काय म्हणते आहे? हे एक मणी, ते एक मणी, हे एक मणी, ते एक मणी, एक काउंट कमी. पतिदेव विचार करतात, उचलतात, जमा करतात, पण एक मणी काउंट कमी. त्या लहान बाळानं 2-3 वर्षाचा बाळ मांडीवर मायमाऊलीच्या होता, गोजीरवाना गोंडस बाळ, काही झालेलं नव्हतं, त्याला ताप आलती, फणफणला होता तापानं, परंतु अंध विचाराला घेऊन मायमाऊली मांडीवर घेऊन बसली होती. आणि या ठिकाणी म्हणून मायमाऊल्यांनो लक्षात ठेवा, अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नका. पवित्र बुद्ध धम्माची दीक्षा घेतली, तुम्ही सुज्ञान झालात, डोक्यात ठेवू नका. परंतु आमच्या मायमाऊल्या काही राहिलेल्या आहेत, त्यांच्यासाठी बोलतोय, सगळ्यांसाठी बोलत नाही. आणि म्हणून त्या मायमाऊलीचा पोरगा एवढा गोंडस, त्या मुलाने एक मणी उचलला आणि गिळला. हे देवानं पाहिलं, अंगात आलेल्या मावशीनं पाहिलं. या ठिकाणी तिचं लक्ष होतं, नाही काढावं तर 50 रुपये डुबतात. मग तिनं या ठिकाणी आयुर्वेदिक नावाची, जमनगोटा नावाची वस्तू उगाळून पाजली. घरातल्या बाया सगळ्या बाहेर काढल्या, म्हणे मोठं या ठिकाणी संकट आहे. याच्या अंगावरला कपडा नेला, पायाखालची माती नेली, याच्या मायच्या त्याचं एक बाहुलं बनवलं, औसाच्या 30वी वलांड्यामध्ये आलं. आणि म्हणून हा चांगला झपाटल्या गेला. इथं कोणी थांबू नका. त्याला जमनगोटा नावाची वस्तू 2 चमचे पाजायची तर 3 चमचे पाजली. कुठल्या तरी मार्गाने मणी बाहेर पडला, ढाळ उलट्या झाल्या, मणी बाहेर आला. एका मण्यासाठी पोराचा सत्यानाश झाला. पोरगा उलट्या ढाळ करून थंडागार झाला. शेवटी या जगाचा निरोप त्या गोंडस बाळाने घेतला. मित्रांनो, या जगाचा निरोप त्या गोंडस बाळाने घेतला, परंतु माय मावल्याच्या डोक्यातली अंधश्रद्धा गेली नाही. त्याच्या अंगावर कापड टाकला. या ठिकाणी त्याला 2 तास उठवू नका म्हणून सगळ्या बाया जाऊन पैसे घेतले. माय मावली फरार झाली. तिचा अजून पत्ता लागला नाही. आणि म्हणून मग माझं गाणं तयार झालं. 7 दिवसाचे 7ही वार, सातही वार, नाही सोडीला तो ऐतवार. 33 कोटीन देवाची खुटी, 33 कोटीन देवाची खुटी. तिला देवी पडले कमी, तिला देवी कडले कमी. पीर मसोबा खंडोबा, पीर मसोबा खंडोबा, नाही सोडला सैलानी. 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 पीर मसोबा खंडोबा, नाही सोडेला सैलानी. पीर मसोबा, नाही सोडेला सैलानी. आणि म्हणून या ठिकाणी मित्रांनो, बरचसे काही बाबासाहेबांनी आम्हाला दिलं, परंतु झालं कसं नेमकं? आपण कुठेतरी बऱ्याचशा गायकांनी गायलेलं आहे, झाडही नव्हतं, आसराही नव्हता, झाडाची फांदी. आणि या ठिकाणी वेगळ्या शब्दात बराचसा प्रचार केला. आणि म्हणून मला म्हणावंसं वाटते, अरे भरपूर, अरे भरपूर दिलं रामजीच्या पोरानं, अरे भरपूर दिलं रामजीच्या पोरानं, पण शिल्लक ठेवलं नाही इथल्या चोरानं. भरपूर दिलं, अरे भरपूर दिलं, अरे भरपूर दिलं रामजीच्या पोरानं. अरे भरपूर दिलं रामजीच्या पोरानं. अरे शिल्लक ठेवलं नाही इथल्या चोरानं.
अन लुटून खाल्लं इथल्या घरच्या चोरानं. अरे सोन्यालाही पितळ म्हणतील केव्हा कळेल चांदी. अरे सोन्यालाही उठले की सुटले या ठिकाणी बरेचसे गायक. महात्मा गांधी असा होता आणि महात्मा गांधी तसा होता. महात्मा गांधीला नाव ठेवू ठेवू या ठिकाणी अर्ध्या लोकांना माहित नव्हतं महात्मा गांधी कोण होता. बाबासाहेबाच्या नावाबरोबर त्यांची या ठिकाणी उंचवली पट्टी. काय गरज आहे आपल्या पोराचा या ठिकाणी कुठेतरी इंजिनियर पणात काम लागलं पाहिजे, अधिकारी झाला पाहिजे, डॉक्टर, इंजिनियर, वकील, कलेक्टर झाला पाहिजे. लोकाला नाव ठेवण्यापेक्षा या ठिकाणी आपण ते काम केले पाहिजेत. आणि म्हणून मला म्हणावं वाटते, ए झाडही होत सावली होती झाडाची फांदी. अरे झाडाची फांदी अन सोन्यालाही पितळ म्हणतील केव्हा कळेल चांदी. आटलं बघा यांच्या त्या घोरानं. आता रडायची वेळ आलेली आहे आणि म्हणून म्हणायचं आहे भीमसैनिक या वाघाची अवलाद या ठिकाणी का निराश झालेली आहे. अरे अस्वे गाळले वाघाच्या या पोरानं. अस्वे गाळले वाघाच्या या पोरानं आणि शिल्लक ठेवलं नाही इथल्या चोरानं. मला आठवण होते कुठेतरी या ठिकाणी बाबासाहेबांनी आम्हाला वेगळी दिशा दाखवली. वेगळं झालं. 24 तासाचं गतिमान चक्र फिरायला पाहिजे, परंतु दशा पाहून दुबळ्या दिनाची. दशा पाहून दुबळ्या दिनाची येते आठवण माझ्या विमाची.